महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आधी बहिणी आणि पुतणीची हत्या, मग पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकून त्याचीही हत्या। जमिनीच्या वादातून घडले भीषण हत्याकांड। गच्चीवर झोपलेल्या कुटुंबावर मध्यरात्री हल्ला। जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांडाने खळबळ। आई आणि बहिणीला वाचवताना शिवराजचाही खून। संशयित आरोपी काकाच्या शोधात पोलीस पथक रवाना। सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे 1.5 एकर जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली। मध्यरात्री घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे। अवघ्या 1.5 एकर जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि अल्पवयीन मुलाची तलवारीने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। गच्चीवर झोपलेल्या कुटुंबावर मध्यरात्री हल्ला। सोलापूर हैदराबाद महामार्गालगत असलेल्या बोरामणी गावातील मस्के वस्तीवर हे धक्कादायक हत्याकांड घडले। मस्के कुटुंब आपल्या शेतातील घरात वास्तव्यास होते। उन्हाळ्यामुळे उकाडा वाढल्याने गायत्री सुधाकर मस्के वय 36, त्यांची मुलगी प्रियंका सुधाकर मस्के वय 20 आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के वय 17 हे तिघेही रात्री घराच्या गच्चीवर झोपले होते। यात संधीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री गच्चीवर प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या तिघांवर तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या या रक्तरंजित हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। जिल्ह्यातील बोरामणी येथे 1.5 एकर जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली। मध्यरात्री या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। जिल्ह्यातील बोरामणी परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे। अवघ्या 1.5 एकर जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि अल्पवयीन मुलाची तलवारीने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या भीषण हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान 17 वर्षीय शिवराजने आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी त्याच्या हातावर तलवारीने वार केल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली घरच्या दिशेने धावला। मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग केला। खाली पोहोचल्यानंतर त्याच्यावर पुन्हा तलवारीने वर्मी घाव घालण्यात आले। गंभीर जखमी झालेल्या शिवराजचाही घटनास्थळी मृत्यू झाला। 75 लाखांच्या जमिनीवरून वाद। प्राथमिक माहितीनुसार मस्के कुटुंबाची हायवेलगत 1.5 एकर जमीन आहे। या जमिनीची सध्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 75 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। याच जमिनीच्या मालकी आणि वाटणीवरून कुटुंबात काही दिवसांपासून तीव्र वाद सुरू होते। हा वादच अखेर तिहेरी हत्याकांडापर्यंत पोहोचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।